ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की रविराज इथे म्हणत असतात की आम्हाला कधीही वाटलं नाही की ही तन्वी आमची खरी मुलगी आहे. त्यावर खरं सायली त्या दोघांनाही ते समजावते. ती म्हणत असते की यावर विचार करू नका, तुम्ही आईबाबा म्हणून तुमचं कर्तव्य पार पडलं. यात प्रियाची चूक आहे आणि एक गोष्ट विसरू नका बरं का, की तुम्हाला दुसरी मुलगीसुद्धा आहे. मी तुमच्या पोटी जन्म जरी नसला घेतला तरीसुद्धा मी मरेपर्यंत तुमचीच मुलगी म्हणून राहणार आहे, असंही ते म्हटल्याबरोबर इकडनं प्रतिमा म्हणत असते, मला खरं तर तुझ्यामुळेच तर कळलं ना की एक मुलगी तिच्या आईवर प्रेम करणं म्हणजे काय असतं, असंही ते प्रतिमाने म्हटल्यानंतर खरं रविराजसुद्धाही ते सायलीचं कौतुक करत असतात. ते म्हणत असतात की सगळ्यांना सांभाळून घेणं, निस्वार्थ प्रेम करणं, कुणाचाही वाईट न विचार करणं, हे सगळे प्रतिमाचे गुण तुझ्यात आले आहे सायली. त्यामुळे खरं तर मला कधी कधी वाटतं तूच आमची मुलगी खरी आहेस ना, ती तन्वी, असं म्हटल्यानंतर आता खरं रविराज आणि प्रतिमा सायलीला जवळ घेत असतात. त्यानंतर खरं सायली ते म्हणत असते, चला बरं जेवण करून घेऊया आपण. त्यावर खरं इथे रविराज नकार देतात. रविराजने नकार दिल्याबरोबर इकडनं अर्जुन सिनियर, या घरात सायलीला कुणीही नकार देऊ शकत नाही, कुणात हिंमतच नाही आणि चक्क तुम्ही जेवणाला नकार देताय, एवढी हिंमत तुमच्या सिनियर, असं म्हटल्यानंतर रविराज म्हणत असतात, हो नाही बाबा, माझ्यात तर अजिबातच हिंमत नाही. प्रतिमा, बघितलंस का तुझ्या पोरीने डोळे वटारले, चल बाबा 4 घासं खाऊन घेऊया, असं म्हणून सगळेजण जेवायला निघून. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा ठरलं तर मग. धन्यवाद.